नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर म्हणत असताना आता हे येड्यासारखं कॅरी बॅगला का कापते किचनमध्ये चाकूनी। तर मला ना आज करायचे होते दही धपाटे, तर मी कॅरी बॅगचाच उपयोग करते दही धपाटे करायला। हातही भरत नाहीत आणि जसे पाहिजे तसे पातळ जाड तसेही करू शकतात। खूप छान असे होते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तर छानपैकी माझं असं पीठ 10-15 मिनटं झालं मी मळून ठेवलेलं होतं धपाट्याचं पीठ थोडं पातळच करत असते, कारण चपातीसारखं नाही करत आहे। धपाट्याचं पीठ थोडं पातळ केल्यानंतर धपाटे पण छान असे थापायला पण व्यवस्थित जातात आणि खायला पण छान लागतात। तर हे बघा, आमची प्रांजली ती मदत करायला, ती म्हणते मम्मी तू धपाटे कर, मी त्याला होल करणार आहे। तर त्यासाठीच तिची लुडबुड असते। आणि ज्यावेळेस स्वयंपाक लवकर झालेला नसते ना, त्यावेळेस मुद्दाम मुलांना अशा भुका लागत असतात ना की लगेच म्हणतात झालं का। तर एकीकडे मस्तपैकी मी पुलाव पण केलेला होता कुकरला। तर ह्या अशा पद्धतीने मी धपाटे थापून घेत असते। खाली ओला कपडा ठेवायचा, आपला पिठाचा गोळा ठेवायचा धपाट्याचा, आणि वरून त्याला कॅरी बॅग लावायची। हातालाही ते घाण लागत नाही, म्हणजे चिटकत नाही हातालाही नाही आणि काहीच नाही। तर खूप छान पद्धतीने असे आपले धपाटे होतात। तर छान असं तव्यावर पण थोडंसं तेल टाकून घ्यायचं, पसरून घ्यायचं व्यवस्थित तेल। आणि हे बघा, तुम्ही पाहू शकतायत कॅरी बॅगला अजिबातही चिटकलेला नाही। ही माझ्या मनाची ट्रिक आहे, मी काय कुणाची पाहिलेली नाही ना काय नाही। मी दरवेळेस असे धपाटे ते बनवत असते। तर थोडंसं पाणी लावायचं वरून कपड्याला, एवढं काय लावायची पण गरज नाही। 2-3 वेळेस आपण ज्यावेळेस 2-3 धपाटे करत असतो ना, तर तेव्हा काही चिटकत पण नाही। आणि वरून तुम्ही कपड्यावर पण ते पाणी टाकू शकता, तेव्हा अलगद निघतात धपाटे पण, असे कपड्याला पण चिटकत नाहीत ना काय नाहीत। पाहू शकता तेवढे छान धपाटे झाले होते। म्हणजे मी बनवते म्हणून मी सांगत नाही की तू लय भारी केलेस म्हणून। तर मुलांना पण खूप आवडते धपाटे। आता उन्हाळा सुरू आहे तर असं काही नको म्हणतात खायला, तर असं वेगळं काहीतरी खावं वाटते त्यांना, खिचडी हे। तर मी छानपैकी ना असा पुलाव केलेला होता, सकाळी पावभाजी केली तर त्यामधले थोडेसे सिमला मिरची, वाटाणे, बटाटे आणि फ्लावर ते थोडं जास्त होऊ लागलं म्हणून मी तसंच ठेवलं फ्रीजमध्ये काढून। तर त्याचा छानपैकी असा मस्त पुलाव ते केलेला होता, दही पण होतं। तर असा गरमागरम मस्तपैकी जसे धपाटे ते होते, गरमच धपाटे पण छान लागतात। असे शिळे झाल्यावर शिळे पण छान लागतात, पण गरम खाण्यात जरा वेगळीच मजा आहे। तर आम्ही काही ह्यावेळेस लोणचं वगैरे काही केलंच नाही, आता बघूत म्हणलं नंतर। आता गरमीमध्ये जर लोणचं केलं तर ते खराब पण होते। खूप छान असा पुलाव पण तयार झालेला होता, पाहू शकतात। तर सर्वांनी पुलाव ते खाल्ला। मुलं काही खात नाहीत, हे प्रांजल काही भात खात नाही, कधी म्हणते तिखट आहे कधी असे। तर खूप तिचा प्रॉब्लेम आहे खाण्याचा, तिच्या मागच राहणं लागतं आहे खावाय। त्यानंतर असं किचनमध्ये गरम होत होतं, तुम्ही पाहू शकतायत एवढे मोठे मी धपाटे केल्यानंतर। आणि हे बघा, दुष्काळात 13वा महिना, एक तर एवढी मरणाची गरमी, एकीकडून राजवीर एकीकडून प्रांजल। आता हे आमचं खूप जुनं कूलर आहे, असं कधी वाटते ना या कूलरला वरून गच्चीवरून फेकूनच द्यावं। तर त्यांनी नाही का ती कूलरची वायर ते काय निघालेली होती, पाण्याची मोटरीच्या तिथलं। तर मग ते बसत होते आणि आपलं राजवीरचं चाललं होतं, हा इकडून निघालं तिकडून निघालं। आणि हे प्रांजल तर आतमध्ये घुसली वायर हे करायला लावायला। तर ती म्हणती मम्मी एवढं थंड लागते आतमध्ये निघावंसं वाटत नाही बाहेर। म्हणलं बस मग आता तिथंच कूलरमध्ये। तर ती चालली होती आतमध्ये वायर ते खोसून देत होती, आणि एकीकडे राजवीरचं चाललं होतं लोडबोड करणं। त्यांनी पण एकीकडून ते वायर काही 1-2दा निघालं, ते व्यवस्थित बसतच नव्हतं। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की माझा लाईक करा, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, बाय।